नमस्कार मंडळी. तर चला, आज आहे एवढ्या भाज्या फ्रीजमध्ये शिल्लक. तर आता म्हटलं काय करावं याचं, तर पावभाजीच करणार आपण. कारण पाऊस येतोय बाहेर भुरभुर. तर चला सुरुवात करूया. आपण पाव नव्हते शिल्लक, शिल्लक नसतातच कोणाच्या घरात. म्हणजे जेव्हा पावभाजी करायची तेव्हाच आपण पाव घेऊन येतो. तर निघाले मी आता गावात छत्री घेऊन. तर रोडला पहा कशी चिकचिक आहे. आता पावसाळा आहे म्हटले, हे असं चालूच राहणार. तर म्हटलं चला टाईम झालाय तर रुद्रांशला पण घेऊन येऊया शाळेतून. पण तोपर्यंत त्याची शाळा सुटली नव्हती. सईला ठेवलं होतं शेजारी कारण पाऊस येत होता. मग आता म्हटलं चला तोपर्यंत ना आपण गावातून बेकरीतून पाव घेऊन या. तर ना ही ना नवीनच बेकरी आहे. आत्ता 15-20 दिवस झालते. रक्षाबंधनला का काय ओपनिंग झालतं याचं. तर मग म्हटलं चला पाहूया इथं जाऊन जरा. तर छान आहे, मस्त इथं पण सगळं खाऊच असतो. वाटलं होतं काय घ्यावं पण नाही घेतलं मी काही वेगळं. मी फक्त आपल्या शिस्तीत पाव घेतले आणि ब्रेड घ्यायचे होते. सँडविच करायचं होतं ना म्हणून. तर मग आपले मस्तपैकी भैयाला म्हटलं ब्रेड आहे का ब्राऊन. तर ते भैया हसले, म्हणतात इथं नाही जात जास्त ब्राऊन ब्रेड. म्हटलं जाऊ द्या चला, ब्राऊन नाही तर व्हाईट. तसं पण कोण लई ब्राऊन आणि व्हाईट दोन्ही सारखेच असतात तसे. तर घेतले मी आणि रुद्रांशला शाळेतून घेतलं. शाळा सुटली नव्हती पण 5 मिनटं बाकी होते. मॅडमला म्हटलं जाते मी आता घेऊन. तर मॅडम म्हटल्या हो हो जावा जावा. तर मग त्यांनी घेतली माझी छत्री, मी घेतली त्याची टिफिन बॅग. मग घरी आल्यावर त्याचं आवरलं, भाज्या कुकरला लावल्या आणि त्या आता शिजून तयार आहेत, म्हणजे उकडल्या. आणि आता मी काय करणार, हे बटाटे सोलते, ह्या सगळ्या भाज्या मिक्स करणार आणि मिक्सरला थोड्या थोड्या अशा अबडधोबड फिरून घेणार. तर त्या फिरवल्या की मग आपण करूया मस्तपैकी आपली भाजीची तयारी. तर आता इथं आपली भाजी पण वाटून तयार आहे. इथं मी ठेवली आहे कढई गॅसवरती. आता त्याच्यात तेल, आलं लसूणची पेस्ट, कांदा टोमॅटो मस्त परतून मग भाजी टाकून, भाजी इथं रेडी आहे पहा. मस्त मस्त भाजी रेडी आहे. आणि मी आता फक्त याच्यावर कोथिंबीर टाकायची राहिली. सलाड पण रेडी आहे. तर आता कोथिंबीर याच्यावरती भुरभुरते. पाव मस्तपैकी साजूक तुपात